चूल आहे. हा, किलो वगैरे राहू शकतं आणि वरतून असं हा सौभाग्य अलंकार सगळे किलो 2 किलो. हाय हॅलो नमस्कार, निष्ठा जॉलिन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. कसे आज सगळे? मस्त मजेत ना. आता लग्न सराई चालू झालेली आहे तुळशीच्या लग्नापासून. तर लग्न सराईमध्ये रुखवतसाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लागतात. तर पारंपरिक जे आपले गावी वगैरे देतात, बुट्टी वगैरे, दुरडी, सूप वगैरे, झाडू, अशा बऱ्याचशा गोष्टी, बैलगाडी वगैरे सगळं काही तुम्हाला रुखवताच्या सगळ्या काही गोष्टी एकाच शॉपमध्ये मिळतील. तर ते शॉप मी तुम्हाला आज दाखवणार आहेत. तर आपण आलो आहोत लक्ष्मी टिंबर आणि रुखवत शॉपीमध्ये. चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघूया, मावशींना विचारून की काय काय आहे त्यांच्याकडे रुखवताचं साहित्य. चला. या करंड्याची प्राइस किती मावशी? 60 रुपये. 60 रुपयाला. आणि किती किलो याच्यामध्ये तरी बसेल? 5 किलो. 5 किलो बसेल ना. लाडू वगैरे सगळं. त्या दुर्ड्याची प्राइस 60 रुपये. छोटा होता की ते बघा इथे मावशी. ह्याच्यात 2 किलो मात्र 2 किलो. याच्यामध्ये 2 किलोचं साहित्य मावू शकतं. 2 किलोचे लाडू वगैरे तुम्हाला काय ठेवायचं ते. तर कितीला आहे मावशी? तो 50-40 ला देतो आम्ही. 40 रुपयाला. 40 रुपयाला हा 2 किलोचा करंडा. केरसुनी याला साळूता बोलतात किंवा केरसुनी बोलतात. 50 रुपयाला आहे. हे पण द्यावं लागतं मुलीला, रुखवतामध्ये ठेवावं लागतं. आणि सुपाची प्राइस सांगता मावशी? सूप 160 लहान, मोठं 200 रुपये. लहान सूप 160 रुपयाला आणि मोठं सूप 200 रुपये. मोठं सूप 200 रुपयाला. तर सूप पण द्यावं लागतं रुखवतामध्ये. आणि दुरडीची प्राइस 250 रुपये. 250 रुपयाला. ही दुरडी आहे, ही 250 रुपयाला. याच्यामध्ये रुखवताचं ते ठेवतात साहित्य याच्यामध्ये वगैरे, लाडू रुखवतामध्ये भरून ठेवायचं. अच्छा, म्हणजे करंड्यासारखंच युज होतं. करंड्यासारखंच युज होतो, पण हे वेगळंच असतं. कितीतरी किलो राहील त्यात? 6 किलो बसतात. 6 किलो बसेल आरामात. तर 6 किलोचं आरामात साहित्य याच्यामध्ये राहील. ह्याच्यामध्ये तुमच्यावरती काय काय ठेवायचं ते. करंड्यासारखा ह्याचा वापर होतो दुरडीचा. आणि याच्यामध्ये मातीच्या वस्तू पण आहेत बघा. मातीच्या वस्तू किती प्राइस आहे ते सांगतील मावशी. कितीला मावशी आहे? 100 रुपये. छोटी चूल आहे, कलर केलेली आहे. किती मस्त आहे बघा. आधीच्या काळी अशा डबल चूल असायच्या ना, तर तशीच आहे. 100 रुपयाला. गोलपाट लाटणं आहे मस्त पैकी बघा. हे पण 100 रुपयाला. रुखवत मध्ये ठेवायला हाऊस असते मातीच्या वस्तू वगैरे ठेवायची. मातीच्या वस्तू, दगडी वस्तू किंवा अशा कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी. तर पाटा वरवंट आहे. आपण 100 रुपयाला ना मावशी? 100 रुपयाला. सिलेंडर आहे. सिलेंडर आहे आपण 100 रुपयाला. आणि हा खलबत्ता पण 100 रुपयाला. खलबत्त्याचा आकार किती मस्त आहे बघा. चुलीमध्ये पण वेगवेगळ्या साईज आहेत बघा. ही मोठी साईज डबल चूल आहे. हा, ही मोठी साईज आहे. ह्याच्यापेक्षा छोटी आणि ही सगळ्यात छोटी आहे. आणि डबल चूल मध्ये थोडी मोठी चूल आहे. तर ह्याची प्राइस काय मावशी? 125 रुपये. 125 रुपये. आणि याची? त्याचे 70 रुपयाला. 100 आणि 125. ही सगळ्यात मोठी 125 रुपयाला मिळेल तुम्हाला. तर हे पण तुम्ही रुखवतामध्ये ठेवू शकता. छान दिसायला छान दिसतं. आणि अशी हाऊस असते काय काय वेगवेगळे प्रकार ठेवण्याची. वाडगा कशासाठी, म्हणजे काय पण ठेवू शकतो याच्यामध्ये. किंवा याला डेकोरेट करू शकता तुम्ही. डेकोरेट करून काय पण याच्यामध्ये ठेवू शकता. लेस वगैरे लावून, मोती वगैरे लावून. तर कितीला आहे हा वाडगा मावशी? 100 रुपयाला. बॉक्स 30 रुपये. बॉक्स 30 रुपयाला आहे. तरी किती किलो? 2 किलो बसतात. 2 किलो साहित्य राहील याच्यामध्ये. 2 किलो लाडू वगैरे ह्याच्यामध्ये राहू शकतात. 30 रुपयाला बॉक्स आहे हा. आणि याच्यापेक्षा मोठा बॉक्स येतो, ते दाखवतो तुम्हाला. करंडे वापरायचे असतील, काय गोष्टी लाडू बॉक्स वापरतो, तयारच असते, यात फक्त भरायचं आणि ठेवायचं. हा, किंवा मग हे बॉक्स असे वापरतात आजकाल भरपूर. तर आजकाल असे बॉक्सच देतात. तर हा 3 किलोचा बॉक्स आहे आणि खालचा 2 किलोचा बॉक्स आहे. तर 3 किलोचा बॉक्स कितीला मावशी? हा 25 ते 30 वरचा. हा 30 रुपयाला. अच्छा, हा 30 रुपयाला आहे आणि हा 25 रुपयाला आहे. तर ह्याच्यामध्ये 3 किलोचं साहित्य मावू शकतं. म्हणजे लाडू वगैरे, करंजा वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला जर करंडे द्यायचे नसतील तर तुम्ही बॉक्स युज करू शकता. आजकाल म्हणजे असं बॉक्सच देतात करंडे ज्यांना युज करायचे नसतात त्यांना. तर ह्याच्यामध्ये पण 2 किलोचं साहित्य राहू शकतं. ह्याच्यामध्ये पण 3 किलोचं साहित्य आरामात राहू शकतं. आणि वरतून असं ट्रान्सपरंट असतं, त्यामुळे दिसतं की काय आपण भरलंय याच्यामध्ये काय ते. आणि तुम्ही याला मस्तपैकी फूल वगैरे लावून असं डेकोरेट करू शकता. हा, ते लावू शकता, मस्त पॅक करू शकता त्याला. कुठं टाकतात कोणाला माहिती लावायचं. हिरी बिना मिळती बघायला. हा, फुलं लावायला फुलच तयार होते त्याचं. हो, ते कळालं. ते लेस अशी काढली तर. हा, कितीला आहे ते? 25 रुपयाला.
25 रुपयाला. पण असं हे असं ओढून ना तुम्ही फुल तयार करू शकता आणि फुल तयार करून या बॉक्स वरती असं लावू शकता, मग ते डेकोरेट करू शकता छानपैकी. गाडी सजवायला पण याचा यूज होतो. कोणती पण गोष्ट सजवायची असेल तर हे फुलं वापरू शकता तुम्ही. हे बाशिंग कितीला मावशी? 550 ला. 550 रुपयाला. आणि इथे पण अजून बाशिंग लावलेले बघू शकता तुम्ही. त्याला नारळ लावायचे बाकी आहेत ना मावशी? तर हे सगळ्यांची प्राइस वेगवेगळी 5 नारळाचे मोठे नारळ घेतले तर मग महाग बसणार. अच्छा. आणि हे छोटे नारळाचे? छोटे नारळाचे नाही, छोटे नारळ 200 रुपयाला मिळणार. 200 रुपयाला छोटे 5 नारळ आणि ते. अच्छा. आणि हे 550 बोलला ना, हे सजवलेले नारळ आहेत म्हणून 550 रुपये. चालेल. ते छोटे छोटे नारळ आहेत ना. आणि हा कळसावरचा नारळ? कळसावरचा नारळ 150 रुपये. 150 रुपयाला. आणि तो गोल्डन वाला तो पण सेम? गोल्डन नाही, ते 125 रुपयाला. 125 रुपयाला. हा बघा हा किती छान आहे, मस्त डेकोरेट केलेला आहे. हा कितीला बोलत मावशी? 125 ला. मस्त ह्याला मोती लावलेले आहेत बघा. तर कलशावरती ठेवायला वापरू शकता तुम्ही नारळ. करवली वगैरे हातामध्ये घेते ना तेव्हा छान वाटतं. करवली सेट. आणि हा पूर्ण सजवलेला बघा कलश सजवलेला, ते तसाच ठेवायचा. हा रुखवतामध्ये ठेवायचा नाही, ही नवरीची घेते का? असं ह्याच्यात ठेवायचं. अच्छा, ताटामध्ये वगैरे ठेवायला. कितीला हा पूर्ण कलश? 250. हा 250 रुपयाला बघा पूर्ण सजवलेला कलश आहे मस्तपैकी. आणि पूजा थाळी कितीला मावशी? पूजा थाळी ती 450ची. 450ची. 450 रुपयाची पूजा थाळी आहे बघा. त्याच्यावरती मोराची प्रिंट आहे, छान आहे, गोल्डन कलर मध्ये आहे मस्तपैकी. तिथे हळदी मुंका सकट सगळं त्याचं. हा 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 350. स्टीलचं हे पूर्ण स्टीलचं आहे. तर हे पूर्ण रेडीमेड असं सगळं ताटच आहे बघा. 350 रुपयाचं. 2 वाट्या हळदी कुंकू ठेवण्यासाठी कलश आहे पूर्ण सजवलेला. वरचा म्हणजे नारळ पण आणि खालचा कलश पण सजवलेला आहे. आणि मोठं असं ताट आहे 350 रुपयाला पूर्ण. म्हणजे तुम्हाला वेगळं वेगळं नसेल घ्यायचं तर तुम्ही असं एकत्रच घेऊ शकता. हे गोल्डन बुट्टी गोल्डन बुट्टी. त्याला वरती जाळी आहे, म्हणजे तुम्ही अशा बुट्टी घेऊन त्याला वरतून पॅक करणार तर ह्या अशा रेडीमेड आता निघालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय पण साहित्य ठेवू शकता आणि वरतून ह्याला अशी जाळी आहे तर ते असं पॅक करू शकता व्यवस्थित. असं फळं ठेवा किंवा काही लाडू वगैरे करंजा काही ठेवू शकता तुम्ही पॅक करून याच्यामध्ये. हे कितीला मावशी? 60 रुपयाला. 60 रुपयाला एक आहे. जास्त घेतल्यानंतर काय कमी होतील मावशी? 50 रुपये. जास्त घेतल्यानंतर 50 रुपयाला मिळेल. आणि हे बघा याच्यामध्ये पण मस्त व्हाईट कलरची पण जाळी आहे, हे पण छान वाटते. गोल्डन मध्ये पण आहे. ह्याची व्हाईट मध्ये 70 रुपये. 70 रुपयाला. आणि ही सेमच आहे. ही सेमच लहान मोठ्या. चालेल. ही कितीला आहे? 125. तर आता आपण बघितले ना ती बुट्टी, त्याच्यामध्येच मोठी वाली आहे. 125 बोललो ना. जास्त घेतल्या तर 90 रुपये देणार. जास्त घेतल्या तर 90 रुपयाला देणार डझनच्या वरती. आणि अशी एक घ्यायला गेला तर 125 रुपयाला. तर ह्याच्यामध्ये पण बरंचसं आहे. 2 किलो राहील काय आरामात? 2 किलो वगैरे राहू शकतं. आणि वरतून असं लेस आणि असं उंच जरी केलं तुम्ही काय ठेवून तरी पण हे इथपर्यंत आहे, म्हणजे काही ठेवू शकता फळं वगैरे तुम्ही. आणि असं मस्त दिसेल, एकदम ट्रान्सपरंट जाळी आहे मस्तपैकी. तर हे पण एक छान आहे. अजून काय काय? हे पण सेमच आहे ना? हा, ते पण हे बघा रेड कलर. ह्याच्यामध्ये त्या बुट्टीमध्ये पण बघा कलर्स आहेत भरपूर छान छान. आणि किती छान सजवलेलं आहे. रेड कलर मध्ये आहे, राणी कलर मध्ये, डार्क राणी कलर मध्ये. तर हे असं कलरफुल मस्त वाटेल रुखवतामध्ये ठेवल्यानंतर. तर ह्याची प्राइस वेगवेगळी आहे मावशी? त्याचीच प्राइस तीच त्याची 70 रुपये. 70 रुपयाला देणार. तर 70 रुपीजला मस्त आहेत बघा. बैलगाडी पण आहे. 150 रुपये. 150 रुपये. काय मटेरियल वापरलं? हे लाकूड आहे? लाकूड आहे. प्लाय आहे ना असा? तर जाडा प्लाय आहे. तर बैलगाडी किती मस्त आहे बघा, छान सजवलेले आहेत, बैल आहेत. 150 रुपयाला प्राइस आहे याची. आणि साईज बघू शकता हाता एवढी, हातापेक्षा मोठी आहे, म्हणजे बऱ्यापैकी साईज आहे. अशी रुखवतामध्ये ठेवायला खूप छान दिसेल. तर ह्याच्यामध्ये पण साईज आहे मावशी बैलगाडीमध्ये? तिथे ठेवली. तर ह्याच्यामध्ये बघा बैलगाडी पण आहे आणि इथे नवरा नवरी पण आहेत आणि पोती पण ठेवलेली आहेत मस्तपैकी. बघा ज्वारी गहू वगैरे अशी पोती ठेवतात ना त्यामध्ये बैलगाडीमध्ये, तर अशी ठेवलेली आहेत. मस्त वाटतंय बघा. ह्याची किती प्राइस मावशी पूर्ण याची? 300. तर हे सगळं तुम्हाला 300 रुपयाला मिळणार आहे. नवरा नवरी आणि पोती गव्हाची, ज्वारीची, बाजरीची, आपल्याला जे पाहिजे ते आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो. आणि हे बैलगाडी मस्तपैकी. तर ह्याची प्राइस 300 रुपये. आणि साईज पण बघू शकता मोठी बऱ्यापैकी, एवढी एवढी आहे साईज. खराटा 50 रुपये. अच्छा, खराटा पण आहे इथे. खराटा 50 रुपयाला आहे. 70 रुपयाला आहे. ह्याच्यामध्ये काय आपण ठेवू शकतो? फुलं वगैरे असं? फुलं ठेवतो, किंवा तुम्हाला रुखवतामध्ये जर ठेवायचं असलं काय तर छोटं साहित्य त्यासाठी. अच्छा, ह्याला रंगीत कागद जिलेटिंग पेपर लावायचा हे असा.
छोट्या छोट्या गोष्टी काय ठेवायच्या असतील तर. अच्छा. असं करून सिंगल. हे 70 रुपयाला आहे. 70 रुपयाला आहे. मस्त आहे बघा. तर सप्तपदी आहेत. कसं मावशी आहे? 400 रुपये. हा 400 रुपये 7 आहेत ना. हो 400 रुपये. तर हे सप्तपदी बघू शकता. मोत्याचे 7 सुपाऱ्या आहेत मोत्याच्या, मस्तपैकी डेकोरेट केलेल्या आहेत. पावलं आहेत छान. सनेचा उघडा. सनईचा उघड कसा? 250 रुपये. 250 डॉल आहे ती 300 रुपये. अच्छा. हे 250 रुपयाला. आणि ह्याच्या बाजूलाच सावकाश ते विणकाम केलेली डॉल आहे छान. तिला ते काय इथं 2 आहेत. कुठे? ठीक आहे इथं 2 आहेत. हा आई बघा इथे समोरच आहे. सगळं पडते. ही बघ इथे इथे पण आहे. छान याचे कपडे सगळे असे विणलेले मस्त लोकरी पासून सजवलेलं सूप सगळं आहे. हा सौभाग्य अलंकार सगळे 150 रुपयाला. आपल्या बांगड्या, मंगळसूत्र, पान सुपारी आणि हे जोडवी असं सुपामध्ये मस्तपैकी सजवलेलं आहे. 150 रुपयाला. 150 रुपयाला आहे. छान सजवलं, मस्त लेस लावली बाजूला गोल्डन कलरची. आणि भावली कितीला बोलत मावशी? ही भावली 250 रुपये. 250 रुपये. तरी पण भावली किती सुंदर आहे बघा. छान एकदम पोपटी कलर आणि ब्लू कलरचं कॉम्बिनेशन आहे. कॅप वगैरे घातलेली आहे. तिला पंख पण आहेत. कृष्ण कसा? बाळकृष्ण. दोरी आहे त्याला. बाळकृष्ण पुढे दोरी पण आहे. कितीला? 280. 280 ला. बाळकृष्ण मस्तपैकी पाण्यामध्ये बसलेला. दोन्ही मोर आहे. दोरी पण आहे. 250 रुपये. 250 रुपयाला. हे कितीला? 250 रुपयाला. हे माप हे 250 रुपयाला आहे. मापट पण 250 रुपयाला. मापट्याला पण मस्त एकदम बघा डेकोरेट केलेलं आहे मस्तपैकी. लेस लावलेली आहे आणि स्टोन अशी मध्ये लावलेले आहेत. 250 रुपयाला. आणि डोलीमध्ये नवरी बसलेली दाखवली का? नवरी बसलेली 250 ती पण 250 रुपयाला. तर इथे तुळशी वृंदावन पण आहे बघू शकता किती मस्त. तुळशी रोप पण आहे 125 रुपयाला. आणि ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत बघा. रेड मध्ये आहे, राणी डार्क राणी कलर मध्ये, पाटी गोल्डन मध्ये पण आहे. तुम्हाला जो पाहिजे तो घेऊ शकता तुम्ही कलर. डोलीमध्ये पण बरेचसे ऑप्शन आहेत, वेगवेगळे असे पॅटर्न आहेत. तर ही एक डोली आहे बघा. आपण मग अशी बघितली त्याच्याविषयी थोडीशी मोठी आहे डोली. तर या मावशी मोठ्या डोलीची काय प्राइस आहे? कुठल्या? हे मोठी डोली आहे. मोठी डोली 350 350 रुपयाला आहे. मस्त स्टोनने वगैरे सजवलेली आहे. आतमध्ये नवरी बसलेली आहे. आणि हे कलश सेम ना प्राइस? 250 रुपये. हे सगळे कलश आहेत बघा, वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेट केलेले आहेत. सगळे 250 रुपयाला आहेत. मोतीने ह्याला काम केलेलं आहे. ह्याला लेस वर्क आहे, छोटी लेस आहे. ह्याला गोल्डन आणि मोतीने काम केलेलं आहे. छान दिसतात मस्त एकदम. हे बाळकृष्णचं हे आहे ना ते हंडी. हे कितीला? 300 रुपये. 300 रुपयाला. मस्त आहे बघा हंडी बाळकृष्णाची. 300 रुपयाला. पण पूर्ण वर्क केलेलं आहे, पूर्ण सजवलेलं आहे. छोटे छोटे कुंकवाचे करंडे आहेत का? हळदी कुंकाचे. हळदी कुंकवासाठी करंडे आहेत बघा मस्तपैकी. वाण वगैरे देऊ शकतो किंवा काय ठेवू पण शकतो. छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्यामध्ये कानातले नाकातलं काही ठेवू शकतो. किती रुपयाला मावशी? ती काय 100 रुपयाला जोडी. 100 रुपयाला जोडी येईल. 100 रुपयाला जोडी मिळेल. हे तर छान आहे. वाण म्हणून द्यायला पण छान आहे. आता संक्रांत जवळ येते, घेऊन जाऊ शकतो तुम्ही. आणि हे प्लॅटर आहे का मावशी? ती साखरपुड्याचं रिंग प्लॅटर कितीला आहे? काय असते त्याच्यावर लिहिलेलं काय? 350. तर हे रिंग प्लॅटर आहे बघा किती सुंदर आहे. रेड कलर मध्ये मस्तपैकी 350 रुपयाला आहे. एंगेजमेंट साठी वगैरे वापरू शकतो तुम्ही, किंवा हे काढून तुम्ही हळदीला वगैरे मेहंदीला पण वापरू शकता. ताट हे असं तुम्ही छान वाटतंय भरपूर मस्त. हे सौभाग्य अलंकारचं असं आहे. तर हे 80 रुपयाला. याच्यामध्ये कानातले कुड्या आहेत, नथ आहे, आपले वाटी मणी म्हणजे मंगळसूत्रातले मणी वाट्या असतात ते आहेत, बांगड्या आहेत, पैंजण आहेत. तर सगळे आपले जे अलंकार असतात सौभाग्याचे अलंकार, कुंकू टिकली किंवा काही असेल ते, अंगठी पण आहे. तर अशा सगळ्या सौभाग्य अलंकार 80 रुपयाला. लग्नामध्ये बाशिंग लागतात, तर बाशिंग बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्यांच्याकडे. तर वेगवेगळ्या ह्याची वेगवेगळी प्राइस आहे. तर ह्याची 330 रुपये आहे. ह्याची 400 म्हणजे 300-400च्या रेंजमध्ये आहेत सगळी बाशिंग. आणि किती सुंदर आहेत बघा. जोडी 330 ला का? 330 ला जोडी. तर हे पण एक आहे बघा. हे पण किती सुंदर आहे. हे 360 रुपयाला आहे. मस्त एकदम काम केलेलं आहे याच्यावरती. 300 रुपयाला आहेत. मुंडवळ्या बघा एकदम मॉडर्न, एकदम आता नवीन जशा निघाल्यात ना तशाच आहेत. बारीक एकदम मोती आणि गोल्डन मध्ये अशी बारीक अशी चेन सारखं आहे. तर हे 300 रुपयाला आहे. 300 रुपयाला एक ना मावशी? 300 रुपयाला एक.
हे बघा ह्याच्यामध्ये पण मोती आहेत मस्तपैकी. आता बारीक आवडतात ना मुलींना मुलांना घालायला मुंडावळ्या, तर त्या प्रकारच्याच आहेत सगळ्या 300 रुपयाला बघू शकता. आणि ही पूर्ण एक गोल्डन मध्ये आहे, बारीक एकदम गोल्डन मणी आहेत. तर ही पण किती 225 ची जोडी लिहिली आहे का? 225 ची जोडी आहे. तरी केरसुनी आहे ही 70 रुपयाला आहे. हा सुतळीची बांधलेली केरसुनी आहे, तर ती 70 रुपयाला. आणि ही वाली प्लास्टिकची पाटी आहे ती 50 रुपयाला. हा फक्त कितीला आहे? हा कितीला आहे? 300 रुपयाला. तर 300 रुपयाला इथे डालगे आहेत बघा, कोंबड्यांसाठी वगैरे वापरतात. तर 300 रुपयाला हे मोठी साईज आहे. आणि ह्याच्यापेक्षा एक छोटी साईज आहे ती 250 रुपयाला आहे. पाटी ही मावशी हे कितीला आहे? हा 160 रुपयाला. तर ही पाटी आहे, ही 160 रुपयाला आहे. काय ठेवण्यासाठी वगैरे वापरू शकतो, काय पण गावी असं वापरू शकतो. आणि या किती? 150 रुपयाला आहे बघा. आधीच्या काळाची अशी छोटी असायची, वाकून काढावं लागायचं. आता वाकायला लागू नये म्हणून मोठा दांडा आलाय 150 रुपयाला, उभ्यानेच काढायचा. काय मासे पकडायचंय का? अच्छा, कितीला आहे ते? 250 रुपयाला. तर हे मासे पकडायचंय मावशी सांगतात, तर हे 250 रुपयाला. कसं म्हणजे हे पाण्यामध्ये काय त्यामध्ये टाकायचं? अच्छा. हा हा चालेल. परडी फुलांची कितीला आहे? 70 रुपयाला. ही डोहाळे जेवणाला वापरतात बघा परडी फुलांची, तर 70 रुपयाला ही परडी. तर हे शॉपचं कार्ड आहे, लक्ष्मी टिंबर आणि बांबू मर्चंट. तर इथे काय काय मिळतं ते तिथे लिहिलेलं आहे आणि प्रॉपर ऍड्रेस लिहिलेला आहे. तर हा ऍड्रेस तुम्ही बघू शकता आणि इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून पण विचारू शकता ऍड्रेस आणि डायरेक्ट येऊ पण शकता इथे शॉपमध्ये. तर आपण आज लक्ष्मी टिंबर आणि बांबू मर्चंट या शॉपला आज व्हिजिट केलेलं आणि तुम्हाला दाखवलं मी शॉपमध्ये काय काय आहे ते. रुखवतासाठीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी पण आहेत मातीच्या, त्या पण तुम्ही रुखवतामध्ये ठेवू शकता. बाकीच्या दुर्ड्या आहेत, सूप वगैरे आहे, केरसुनी आहे, म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला रुखवतामध्ये ठेवायला लागतात. बाशिंग वगैरे आहेत, बैलगाडी, म्हणजे प्रत्येक A to Z गोष्ट जी रुखवतामध्ये तुम्हाला ठेवायची असते किंवा लागते रुखवतामध्ये ठेवायला, तर ती तुम्हाला इथे मिळेल. लक्ष्मी टिंबर आणि रुखवत शॉपी हे शॉप बुधवार पेठमध्ये आहे. तुम्ही गुरुड गल्ली सांगितलीत कराडमध्ये, तर ते तुम्हाला सांगतील कुठे आहे ते. आणि कराड एसटी स्टँड इथून 1-1.5 किलोमीटरच्याच अंतरावरती आहे. तर तुम्ही गुरुड गल्ली आणि बुधवार पेठ विचारलं तर कोणाला, तर कोण सांगेल कोणीही तुम्हाला. तर तुम्ही इथे या नक्की शॉपला आणि नक्की व्हिजिट करा. मावशींकडे खूप छान छान गोष्टी आहेत आणि रुखवतासाठी तुम्ही काही पाहिजे असेल नक्की या. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही इथे कराडला आसपास राहत असाल तर या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि इथून गोष्टी घ्या विकत.